जय भीम इंडिया न्यूज में मैं पूनम काले आपका स्वागत करती हूँ। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पे। नागपुर शहर में अवैध रूप से चल रहे निजी दो पहिया यात्री यातायात सेवा की वजह से ऑटो और ओला चालक धारकों के व्यवसाय पर काफी असर पड़ रहा है। दो पहिया यात्री यातायात यह पूरी तरह अवैध है। शहर में चल रही दो पहिया यातायात शहर में बंद होनी चाहिए। इस मांग को लेकर आज ओला उबर टैक्सी चालक मालक और विदर्भ ऑटो रिक्शा चालक फेडरेशन की ओर से प्रादेशिक परिवहन कार्यालय के अधिकारी को निवेदन दिया गया और मांग की गई कि जल्द से जल्द अवैध रूप से चल रहे निजी दुपहिया यात्री सेवा बंद की जाए। आजच्या निवेदनामध्ये भुयार साहेबांना फक्त एवढीच मागणी आम्ही केली की नागपूर शहरामध्ये ज्या ओला उबेर ॲप चालत आहेत त्या ॲपवर जे टू व्हीलर बाईक चालते आहे, ज्यांना प्रवासी वाहतुकीचा कुठलाही अधिकार नाही, अशा या टू व्हीलर बाईक्सना त्या ॲपवर बंदी घालण्यात यावी अशी आम्ही निवेदनाच्या माध्यमातून मागणी केली। आणि भुयार साहेबांना हेही सांगितलं की जर सप्टेंबर हा महिना आम्ही वाट बघतो, या महिन्यामध्ये जर ही बंद झाली नाही तर याच्या विरोधामध्ये आम्ही तीव्र आंदोलन पूर्ण नागपूर शहरामध्ये उभारू। त्याला सर्वश्री आरटीओ विभाग हा जवाबदार राहील। मुंबई में सार्वजनिक परिवहन की दृष्टि से महत्वपूर्ण माना जाने वाला लेकिन विवादित मुंबई मेट्रो 3 के ट्रायल रन को मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने हरी झंडी दिखाकर रवाना किया। दोनों की मौजूदगी में आज मेट्रो 3 का ट्रायल हो गया है। इस बार मुख्यमंत्री शिंदे ने तत्कालीन महाविकास आघाड़ी सरकार को चुनौती देते हुए कहा है कि मेट्रो परियोजना से राजनीतिक प्रदूषण भी रुक गया। इस अवसर पर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा कि मेट्रो परियोजना से वायु प्रदूषण कम होगा। युतीचं सरकार येऊन मला वाटतं 2 महिने आज झाले। आज 30 तारीख आहे ना, आज 30 म्हणजे आपण शपथविधी आपला 30 तारखेला झाला होता। दोघांचा शपथविधी आणि 2 महिने झालेले आहेत, म्हणजे तेव्हा दोघांचा झाला होता। त्यामुळे या बहुचर्चित अशा मेट्रोच्या चाचणीसाठी हिरवा झेंडा दाखवण्याची संधी आम्हाला आज या ठिकाणी मिळालेली आहे। त्याबद्दल मी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो। सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा देतो। मगाशी डीसीएम साहेबांनी सांगितलं की या कामावरची या अतिशय मुंबईकरांच्या महत्त्वाच्या प्रकल्पावरची स्थगिती उठवली आणि दीर्घकाळ प्रलंबित असलेला जो हा प्रकल्प पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न केला। खरं म्हणजे गेले 2.5 वर्ष आपण पाहिलं तर 2.5 वर्षामध्ये त्याच्यात मी काही जात नाही, परंतु 2.5 वर्षापूर्वीची 5 वर्ष आपण जर या राज्यामध्ये राज्याचा कारभार पाहिला तर अनेक प्रकल्प त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कार्यकाळात सुरू झाले आणि 5 वर्षामध्ये खूप मोठी प्रगती देखील त्या प्रकल्पांनी घेतली। मी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी होतो आणि त्यामुळे मला देखील खूप जे काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प आपण आज राज्यामध्ये कार्यान्वित होताना पाहतोय, जसं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं या ठिकाणी मी आपल्याला उदाहरण देईन। अतिशय मला त्यावेळेस देवेंद्रजींनी सांगितलं, शिंदे साहेब हा आपल्याला प्रकल्प पुढे न्यायचा आहे। तेव्हा अनेक लोकांनी विरोध केला, अनेक लोकांनी त्याच्यामध्ये अडथळा काय काय करायचं ते केलं, परंतु त्या प्रकल्पाची जे काय महत्त्व आणि प्रकल्पाचा फायदा जो आहे या राज्यातल्या मोठ्या प्रमाणावर विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण या सगळ्या रिजनला होणार होता आणि केवळ एक इच्छाशक्ती होती देवेंद्रजींची आणि मग मी त्याप्रमाणे काम केलं। आज आपण पाहतोय की तो जवळपास संपूर्ण रस्ता जो आहे महामार्ग पूर्णत्वात जातोय। त्याचं लवकरच शिर्डीपर्यंत आपण नागपूर ते शिर्डी उद्घाटन देखील करतोय। असा हा प्रकल्प जो आहे, असे अनेक प्रकल्प सुरू केले, परंतु त्याच्यामध्ये काही विघ्न आली आहेत। परंतु आता उद्या विघ्न अर्थ आपलं गणरायाचं आगमन आहे
तुम्ही अश्विनीताईंनी ते बरोबर योग साधलेला आहे आणि आज त्याचा हिरवा झेंडा दाखवलेला आहे. त्यामुळे मला वाटत नाही आता काही विघ्न येतील. आता विघ्नार्थाने बरीचशी सगळी विघ्न या राज्यावरची दूर केलेली आहेत आणि याच्यामध्ये प्रदूषण, वायू प्रदूषण, बाकी वाहनांची संख्या रस्त्यावरची 6.5 लाख कमी होईल, 17 लाख प्रवासी या ठिकाणी प्रवास करतील, प्रदूषण कमी होईल, वेळ वाचेल, 3.5 लाख लिटर इंधन कमी होईल. खूप मोठा याचा फायदा आहे आणि सगळंच आता प्रदूषण जवळपास सगळंच राजकीय प्रदूषण पण बंद झालेलं आहे याच्यामध्ये. आणि कोल्हापुर जिला के हाथ कनंगले तहसील सिर्फ मागासवर्गीय उम्मीदवार के लिए आरक्षित है, लेकिन हाथ कनंगले तब्दील करके इचलकरंजी तहसील करने की कोशिश विधायक प्रकाश आवड़े और उनके साथी कर रहे हैं. इसका विरोध करने के लिए हाथ कनंगले विरोधी कृति समिति की ओर से एक दिन गांव बंद करके रास्ता रोको आंदोलन किया गया. इसकी कड़ी निंदा करते हुए तहसील कार्यालय पर मोर्चा निकालकर प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात को निवेदन दिया. आंदोलन में कई गांव के सरपंच, सदस्य, सामाजिक संस्था, सर्वपक्षीय संघटना ने भाग लिया था. तालुका आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, तालुका आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, हातले तालुका विभाजन करणाऱ्यांचा विकास हो. अरे प्रकाश आवड्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. प्रकाश आवड्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. संबंधित मंजूर मंत्र्यांना आम्ही आज पाठवून त्यांनी सांगितलं आहे, मुख्यमंत्र्यांना पाठवून त्यांनी सांगितलेलं आहे. यापुढं आमची दिशा जे आमच्या भागातले आजी माजी आमदार असतील, आजी माजी खासदार असतील, या सर्वांना आम्ही भेटून आम्ही अशा पद्धतीचं निवेदन त्यांना देणार आहे की तुम्ही आमच्या बाबतीत जी भूमिका आहे ती भूमिका स्पष्ट करावी. आता मला राजूबाबा आवळे यांचा मला फोन आला होता. त्यांना ही बातमी केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की मी हातनी तालुक्याबरोबर आहे आणि तुमच्या मागणीची बरोबर आहे आणि मला विधानसभेमध्ये याबाबत जरी प्रश्न उठवला आला तर मी उठवतो आणि तुमच्याबाबत मी आहे असं त्यांनी मागणी. त्यांचं हे स्टेटमेंट त्यांनी उद्या पेपरला पण देतील आणि पुढच्या आपला जो काय कार्यक्रम ठरेल, मोर्चा असेल, आंदोलन असेल, त्यामध्ये ते आपला सक्रिय सहभाग म्हणून देतील असं मला त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांच्या प्रतिने मी तुम्हाला सांगतो. जय भीम इंडिया न्यूज में लेते एक छोटा सा ब्रेक. क्या आप पाइल से परेशान हैं? क्या आप प्रेगनेंसी में होने वाले पाइल से भी परेशान हैं? आधुनिक लेजर मशीन व डियाथेरेपी मशीन द्वारा पाइल्स, फिशर, फिस्तुला, पाइलोनीडल साइंस का प्रोक्टो एंडोस्कोपी द्वारा निदान केवल 15 मिनट में बिना चीर-फाड़, रक्तस्राव व बिना दर्द के साथ विश्वसनीय इलाज. विशेष प्रशिक्षण प्राप्त डॉक्टर सत्यम सुपारे MS, इनके 3000 से ज्यादा सफल ऑपरेशन व मुंबई से विशेष प्रशिक्षण. साथ ही प्रेगनेंसी में होने वाले पाइल्स पर विशेष बिना ऑपरेशन इलाज. आधुनिक पद्धति, क्षौर सूत्रा, सभी इंश्योरेंस के साथ मेडिक्लेम सुविधा. एस्ट्रो ड्राइवर को 50% छूट. आज ही विजिट करें सूर्य मल्टी स्पेशलिटी लेजर हॉस्पिटल, KDK कॉलेज रोड, नंदनवन, नागपुर. फोन नंबर 9011153200. ब्रेक के बाद आपका स्वागत है. महिला समानता दिवस के अवसर पर कॉस्मो फाउंडेशन ने ग्राम पंचायत तुर्काबाद में साइबर अपराध पर महिलाओं के समानता अधिकारों और महिला कानून के महत्व पर एक व्यापक परामर्श शिविर चर्चा सत्र का आयोजन किया था. इस अवसर पर बाल कल्याण समिति की अध्यक्ष एडवोकेट आशा शेरखाने कटके ने मार्गदर्शन दिया. इस कार्यक्रम के लिए जिला परिषद तुर्काबाद स्कूल की 300 से अधिक छात्राओं ने भागीदारी दर्ज की थी. त्यावेळेस समजा की देश बदललाय आणि देश आपणच बदलू शकतो, दुसरं कोणीच बदलणार नाही. ठीक आहे, स्वतःला एवढं कॉन्फिडन्स बघा. आणि अशा वेळेस जेव्हा आता ह्याच्या पुढे तुमच्या मैत्रिणी, तुमच्या क्लासमेट, तुमच्या बहिणी हे जेव्हा घराच्या बाहेर जातील ना एखाद्या संध्याकाळी, तर तेव्हा तिच्याकडे बघून आदर व्यक्त करायचं. ठीक आहे, अरे कशाला चालली, अरे काय गरज होती तिला निघायची, अशी एक जे निगेटिव्ह भावना आहेत ते आपण आता संपवायची. क्लिअर आहे. जेव्हा तुम्ही असं आदर निर्माण करता स्वतःपासून, त्याच्यासाठी महिलांनाही उभं राहावं, रिप्रेझेंटेशन करावं आणि महिलांनी पुढे यावं. जर महिलांना पुढे यायचं असेल, मुलांना पुढे यायचं असेल, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे शिक्षण.
आपण बिना शिक्षणाचेच कुठंच पुढे येऊ शकत नाही. शिक्षण खूप एक मूलभूत, मी तुम्हाला सांगेन की एक मूलभूत जे आहे एक ढाचा आहे, एक लेवल आहे की जेव्हा तुम्ही शिक्षण घेतात त्याच वेळेस तुम्ही कुठंतरी आपल्या पायावर उभा राहता. मी सतीश जगताप, इंग्लिश फॅकल्टी, कॉस्मो फाउंडेशन, औरंगाबाद. महिला समानता दिवस निमित्ताने कॉस्मो फाउंडेशन तर्फे तुर्काबाद खराडी या ठिकाणी ॲडव्होकेट आशा शेरखानी कटके मॅडम, बालकल्याण समिती अध्यक्ष औरंगाबाद यांचे मार्गदर्शनपर सेमिनारचे आयोजन करण्यात आले. या सेमिनारमध्ये ॲडव्होकेट आशा शेरखानी कटके मॅडम यांनी महिलांविषयीचे हक्क, महिलांविषयीचे कायदे आणि सायबर क्राईम याविषयी सखोल अशी माहिती गावातील महिलांना आणि विद्यार्थिनींना दिली. या कार्यक्रमासाठी कॉस्मो फाउंडेशनच्या CSR कोऑर्डिनेटर आणि कॉस्मो फाउंडेशनचे क्लस्टर कोऑर्डिनेटर व बालमित्र यांचे अमूल्य असे सहकार्य लाभले. कॉस्मो फाउंडेशन हे शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण या क्षेत्रात उल्लेखनीय असे कामगिरी करत असते. धन्यवाद. परभनी में महाराष्ट्र गौरव पुरस्कार आयोजित किया गया. इस स्थान पर जय हिंद सेवाभावी शिक्षण संस्था की ओर से पूर्व मंत्री गणेश रावजी दूधवाड़कर और विधायक सुरेश वरपुड़कर द्वारा मुंबई स्थित व्यवसायी ईश्वर अशोक रणशूर को महाराष्ट्र गौरव पुरस्कार से सम्मानित किया गया. ईश्वर अशोक रणशूर जालना जिला मराठवाड़ा के रहने वाले हैं और वर्तमान में वह मुंबई में रहते हैं. मी ईश्वर रणशूर मुंबई येथे राहत असून मला जय हिंद सेवाभावी संस्थेतर्फे महाराष्ट्र ह्या वर्षीचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात आला आहे. आणि या अगोदर या पुरस्काराचे मानकरी माननीय शरदचंद्रजी पवार त्यांना पण या अगोदर दिला होता. त्याच्यानंतर लक्ष्मीकांतजी बेर्डे, प्रिया बेर्डे, रजा मुराद अशा नावाजलेल्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला होता. आणि ह्या वर्षी मला हा पुरस्कार देण्यात आला परभणी येथे माजी मंत्री, माजी खासदार गणेशरावजी दूधगावकर, तसेच सध्याचे आमदार व माजी मंत्री सुरेशजी वरपुडकर अशा लोकांनी मला तिथे बोलवून त्यांनी आमचा मान सन्मान केला. आणि हा एक म्हणजे मी स्वतः मराठवाड्यातला असून मला ह्या गोष्टीचा अभिमान वाटतो की मला मराठवाड्यामध्ये हा पुरस्कार देण्यात आला. आणि मला म्हणजे उद्योग जगतामध्ये माझं नाव तर आहेच, पण त्याबरोबर एक सामाजिक कार्यासाठी त्यांनी हा मला पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि असंच आम्ही समाजासाठी थोडंफार का होईना पण आम्ही कार्य करत राहू. तर ह्या पुरस्काराबद्दल आमची पुढची वाटचाल अशी राहणार की इथून पुढेही आम्ही जे गोरगरीब लोक आहेत, जे पेशंट्स आहेत, त्यांच्यासाठी आम्ही 2 रुग्णवाहिका मुंबई किंवा महाराष्ट्रामध्ये सर्वांसाठी एक मोफत 2 रुग्णवाहिका आम्ही एक राष्ट्रीय पातळीची एक संस्था तयार करत आहोत. त्याच्यामध्ये माजी IAS ऑफिसर, माजी कलेक्टर अशा लोकांना घेऊन एक राष्ट्रीय पातळीची एक संस्था एक निर्माण करून जे सुशिक्षित बेरोजगार आहेत, परत मराठी उद्योजक निर्माण करण्यासाठी, तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, माजी सैनिकांचे प्रश्न असतील, अशा बरेचसे प्रश्न आहेत प्रत्येक समाजातील घटकांसाठी. आम्ही ते घेऊन त्यांचे ते प्रश्न तिथे मांडणार आहेत. सोमवार 29 तारीख शाम को एक चौंकाने वाली घटना हुई. सुधागढ़ तालुका के पाली की एक युवती ने शादी से इनकार करने के बाद एक युवक ने युवती के घर के दरवाजे पर अपने शरीर पर मिट्टी का तेल डालकर आत्महत्या कर ली. इस मृत युवक का नाम प्रणय केशव बड़े है. इस बीच प्रणय के परिजनों ने हत्या की आशंका जताते हुए घटना की पूरी जांच कर सच्चाई सामने लाने और दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की है और शिकायतों का औपचारिक बयान भी दिया गया है. स्थिति की गंभीरता को समझते हुए पाली तहसीलदार दिलीप रायनवार भी आधी रात को पाली थाने पहुंचे और पुलिस निरीक्षक विश्वजीत काइंगड़े की मदद से भीड़ को शांति से संभाला. मी प्रशांत राजेंद्र बडे, माझा भाऊ प्रणय केशव बडे हा पाली येथे आला असता त्याला दीप्ती पारदी व सचिन जवके ह्या दोघांनी रूमवर बोलवलं होतं. तो कोणत्या कारणास्तव आला होता हे आम्हालासुद्धा माहिती नाही. त्याला नंतर आम्हाला सिव्हिल हॉस्पिटलमधून पोलिसांचा फोन आला की प्रणय केशव बडे हा पूर्ण जळालेला आहे, मृत अवस्थेत आहे. त्याच्यानंतर आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला जाऊन चेक केलं. त्याच्यानंतर आम्ही पाली पोलीस स्टेशनला आलो.
त्याच्यानंतर पाली पोलीस स्टेशनची कोणतीही कारवाई झालेली नाही. त्या संशयितांवर आम्ही दोघांची नावं दिलेली आहेत. त्या संशयितांवर अजून कोणताही गुन्हा दाखल पोलिसांनी केलेला नाही आहे किंवा पोलीस स्टेशनवर पाली पोलीस स्टेशनवर राजकीय कोणता दबाव आहे की नाही हे आम्हालासुद्धा काही कळत नाही आहे. 7 वाजता त्याचा मृत घोषित केला असून आतापर्यंत 3 वाजले तरी पण कोणता त्या संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला नाही. आम्ही कशामुळे कायद्यावर विश्वास ठेवणार. असाच आमचा प्रणय हा खरोखरच आमचा मुलगाच होता, परंतु आज आम्हाला 7:15 दरम्यान समजलं की त्याचा मृत्यू झाला. ताबडतोब आम्ही निघून आलो आणि निघून आल्यानंतर याची परिस्थिती फार गंभीर होती. आमचं एकच मागणी आहे, काही होऊन जो गुन्हेगार असेल त्याला कडक शासन व्हावं आणि त्यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने तुम्ही हे करावं, जे हे करायचं आहे त्याच्यापैकी चांगल्या पद्धतीने करावं आणि खरोखर योग्य तो न्याय मिळायला पाहिजे. कारण पोरगा हा BSc असून रिलायन्समध्ये चांगला कामाला होता आणि खरोखर त्या मुलीचा त्यांचं सगळं काही टिल्ला लावण्याचा कार्यक्रमसुद्धा झालेला होता. आणि तो टिल्ला लावण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांचा सतत त्यांचा ये जा पण होता कुटुंबात. ते बरीच वर्ष 3-4 वर्षे ते येऊन जाऊन पण घरी होते. खरोखर आज ते गेलं त्यानं आम्हाला एवढं सांगणं आहे, पोलिसांना एवढं सांगणं आहे. माझं नाव सखाराम घासे, मी आंबेघरचा आहे. माझा भाचासुद्धा आंबेघरचाच आहे. भाचा माझा पाली ठिकाणी त्याचा साखरपुडा असल्या कारणाने तो पालीमध्ये आला होता. पालीमध्ये आल्यानंतर आम्हाला वाटलं की बाबा पालीमध्ये असेल, पण सकाळी मला वाटतं 7:15 आरोग्य केंद्र किंवा पोलीस स्टेशनवर आम्हाला एक फोन आला की बाबा प्रणयचा मृत्यू झाला. आम्ही ताबडतोब सर्व गावकरी इकडे आलो आणि विचारणा केली असता पोलिसांनी सांगितलं की बाबा तो आतमध्ये गेला, त्या दोघांचं काय झालं आणि बाहेर येऊन त्याने आत्महत्या केली असं पोलिसांचं मत आहे. पण मला वाटतं ते आत्महत्या नसून घातपात असावा अशी माझी शंका आहे. म्हणजे मारण्याच्या धमक्या दिल्या, शिवीगाली केली. त्याच्यानंतर आज या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला समजला की प्रणव केशव बडे याचा अंत झाला आणि त्याला सर्वस्वी जबाबदार हा सचिन जवके नगरसेवक आणि दीप्ती पारधी ही आणि त्यांचा संपूर्ण कुटुंब त्याला जबाबदार आहे. आणि या ठिकाणी जो अंत झालेला आहे प्रणय केशव बडे याला कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही पाली पोलीस स्टेशनला या ठिकाणी आलेलो आहोत. पाली पोलीस स्टेशनचे PI कायंगडे साहेब, त्याच्यानंतर तहसीलदार रायनवर साहेब, PSI साबले साहेब यांच्याबरोबर आम्ही चर्चा केली, परंतु त्यांनी कोणतीही या ठिकाणी बाधा न ठेवता या ठिकाणी व्यवस्थित चौकशी करून त्या संबंधितांवर योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे अशी आमची सर्व नातेवाईकांची मागणी आहे. प्राथमिक जी माहिती आहे त्यानुसार यातील मयत यातील खबर देणार मुलीशी लग्न ठरलेलं होतं आणि काही कारणानं ते काहीतरी कालावधीनंतर सदरचं लग्न मोडलं. परंतु तरी त्या मुलाची इच्छा होती त्या मुलीशी लग्न करण्याची आणि त्यासाठी तो वारंवार त्यांना विचारत होता, परंतु त्यांच्याकडनं नकार ऐकायला मिळत होता. काल रोजी सदरचा मुलगा पुन्हा त्या मुलीच्या घरी आला होता. त्यांनी पुन्हा लग्नाविषयी त्यांना विचारलं, परंतु त्याला पुन्हाही नकारच ऐकायला मिळाला. मग त्यानंतर त्यानं प्राथमिक माहितीनुसार बाहेर गेला, बाहेरून दरवाजाला कडी लावली आणि स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेतलं. जे आजूबाजूचे नागरिक होते ते तात्काळ घटनास्थळी गेले. त्यांनी ती शॉर्ट सर्किट होऊ नये म्हणून कट ऑफ केली पॉवर जी आहे ती बिल्डिंगची, त्याशिवाय त्याला विझवण्याचा प्रयत्न केला. कडी काढून त्या लोकांना बाहेर घेतलं आणि तात्काळ या मुलाला प्राथमिक आरोग्य केंद्र पाली येथं उपचारार्थ रवाना केलं. परंतु दुर्दैवानं तिथं दाखल करतानाच त्याचा मृत्यू झालेला होता. यामध्ये मुलाचे जे नातेवाईक आहेत त्यांच्या काही तक्रारी आहेत आणि त्या आम्ही नक्की लक्षात घेतो आहे, त्याच्यावर तपास करतो आहे. कुठल्याही प्रकारे यामध्ये पारदर्शक तपास केला जाईल. कोणताही मुद्दा जो सत्य कुठल्याही परिस्थितीत सत्य लपून राहणार नाही आणि कोणावरही अन्याय होणार नाही, या दोन्ही गोष्टींची शहानिशा केली जाईल आणि या तपासाला गती मिळवून जे सत्य आहे तिथपर्यंत पोहोचण्याचा पोलिसांचा प्रयत्न राहील. जय भीम इंडिया न्यूज में लेते एक छोटा सा ब्रेक. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है.
ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ। प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है। कोल्हापुर जिला करवीर तहसील सरनोबतवाड़ी गांव में वर्षवास के अवसर पर धम्म प्रवचन का आयोजन किया था। सबसे पहले तथागत गौतम बुद्ध और डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनकी प्रतिमा का पूजन किया गया। पंचशील त्रिशरण पठन किया गया। इस वक्त वैशाली कामले, वसंतराव खंडेकर, नारायण कामले और अन्य मान्यवर मौजूद थे। जय भीम सर्वांना। आम्ही दर रविवारी या विहारात येतो आणि मला धम्म आवडला। माझं नाव श्रेयस कामत आहे। मी इयत्ता 4थीमध्ये वसंतराव चौगुले इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकत आहे। आम्ही दर रविवारी इथं धम्म ऐकायला इथं जमलो आहोत। इथं आम्ही पुन्हा सगळं जमत आहोत, कारण आम्हाला तिथं काहीतरी शिकायला मिळतं आणि आम्ही इथं खूप काय शिकतो। आणि फक्त 10 वाजता 1 तासभर इथं धम्म ऐकतो आणि इथं प्रश्नमंजुषा पण असते। आज सरनोबतवाडी तालुका करवीर या ठिकाणी वर्षावासानिमित्त या ठिकाणी आदरणीय वैशाली कांबळे चोकाक यांचं या ठिकाणी प्रवचन किंवा धम्मदेशना या ठिकाणी झाली। या धम्मदेशनेमध्ये प्रामुख्यानं वंचीचे 7 नियम आहेत। ते वंचीचे 7 नियम या ठिकाणी अतिशय चांगल्या सोप्या भाषेमध्ये त्यांनी आम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। आणि या वंचीच्या 7 नियमाप्रमाणे जर या ठिकाणी आपण सर्वांनी एकत्र राहिलो, एकत्र येण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे समाजाची प्रगती होऊ शकते, प्रत्येक व्यक्तीची या ठिकाणी प्रगती होऊ शकते। यासाठी हे वंचीचे नियम अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी आम्हाला चांगल्या भाषेमध्ये या ठिकाणी समजावून सांगितलेले आहे। सर्वांना जय भीम। आज सरनोबतवाडी तालुका करवीर या ठिकाणी वर्षावासानिमित्त दर रविवारी धम्मदेशनीचा कार्यक्रम या ठिकाणी जिल्हा पातळीवर जो नियोजन केलं आहे त्या प्रमाणात दर रविवारी आम्ही या ठिकाणी कार्यक्रम घेत आहोत। आजच्या या कार्यक्रमासाठी आम्हाला आयुष्यामध्ये वैशाली कांबळे यांचं धम्मदेशना लाभली। त्यांनी या ठिकाणी 7 वंचीचे नियम जे योग्यरित्या आणि चांगल्या रीतीने समजावून सांगितले, त्याबद्दल आम्ही आमच्या या समाजाच्या वतीनं आणि आमच्या धम्म वर्गाच्या वतीनं त्यांचा आम्ही आभार मानतो। समाजामध्ये आजच्या घडीला जे वातावरण बिघडलेलं आहे, राजकारण बिघडलेलं आहे, शिक्षणाच्या पद्धती बंद केल्या जात आहेत, त्या निमित्तानं समाजामध्ये एकोपा राहावा आणि लहान मुलांच्या मध्ये शिक्षणाची ओढ निर्माण व्हावी, त्यांना चांगल्या रीतीनं धम्माचं ज्ञान, बाबासाहेबांचं ज्ञान, महापुरुषांचे विचार चांगल्या पद्धतीने समजावं, त्यांच्यात ते बाळकडू रुजलं जावं, यासाठी आम्ही या ठिकाणी अथक प्रयत्न करीत आहोत। औरंगाबाद के निराला बाजार स्थित तापड़िया नाट्य मंदिर में रविवार की शाम को आयोजित सद्भावना संसद की शुरुआत हाफिज मुस्तफ़ा के कुरान पाठ से हुई। आरंभ में जमियत उलेमाए हिंद के शहर अध्यक्ष खलौला खान सद्भावना संसद में आए सभी धर्मगुरु और मेहमानों का स्वागत किया। इस अवसर पर भदंत सत्यदेव महाथेरो भी उपस्थित थे। आपसी बंधुभाव बढ़ाने और हर धर्म का आदर करने की ज़रूरत है, भदंत सत्यदेव महाथेरो ने बात करते हुए कहा। ये इब्तिदा और आगाज ही से जमीयत उलमा ये प्रोग्राम करती आ रही है। बस ये है कि वो कौमी यकजहती के नाम से मुनक़िद होते थे प्रोग्राम, और आज
सद्भावना संसद के नाम से प्रोग्राम्स हो रहे हैं। शहर वही है, खाली लेवल उसका चेंज हो गया है। और ये जो पैगाम जो उलमा दे रही है, जैसे मौलाना मोइनुद्दीन साहब ने कहा था, इंसानों को जोड़ दो, मुल्क जुड़ जाएगा, वतन जुड़ जाएगा। तमाम मज़ाहिब में सबको ये तालीम दी गई कि तमाम इंसानों के साथ भाईचारगी, मुसावात, उखुवत, हमदर्दी, मोहब्बत के साथ पेश आएगा। मैं थोड़ी सी मुख्तलिफ मज़ाहिब के मुक़द्दस किताबों की रोशनी में चंद बातें कहूंगा, बात को मुख्तर करने की कोशिश करूंगा। हिंदू मजहब की मुक़द्दस किताब यजुर्वेद के 40वें अध्याय के पहले मंत्र में कहा गया है कि इस जगत में जो कुछ है वो सब ईश्वर का है, इसलिए त्याग से अपनी दौलत को तकसीम करके उसको इस्तेमाल करो। अथर्ववेद में है कि तुमको एक दूसरे की भलाई इस तरह करनी चाहिए जिस तरह गाय अपने नए पैदा हुए बच्चे की करती है। मैं समझता हूं कि हम सभी लोगों का भरोसा जो है तो जमहूरियत पे होना बहुत जरूरी हो चुका है, चाहे जो भी कुछ हो जाए। भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने जो जमहूरियत, जो लोकशाही हमको दी है कि हम अपनी बात रख सकें, उस बात पर जब तक हमारा भरोसा है तो इस देश में चाहे कुछ भी हो जाए, लोग हमें, कुछ मेरे दोस्त कहते हैं कि अमन बेच देंगे, चमन बेच देंगे, अमन बेच देंगे, चमन बेच देंगे और ये गगन बेच देंगे, ऐसा कुछ है। और वतन के सिपाही तुम सो गए अगर, तो वतन चलाने वाले वतन बेच देंगे। लेकिन जिन लोगों का जमहूरियत पर, लोकशाही के उसूलों पर भरोसा है, वो मेरे ख्याल से आज भी मायूस नहीं है। और ये उम्मीद कि इस हिंदुस्तान को बरकरार रख सकती है, वे तहजीब बरकरार रख सकती है जो हमारे हिंदू, मुस्लिम और कई धर्मों को साथ लेकर कई। मुझे यहाँ पर खास तौर पे जिनका बहुत बार। आज के लिए बस इतना ही। देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज।